ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। 15 ऑगस्टला राज्यामध्ये विविध ठिकाणी मांसाहार विक्री बंद असेल, तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून उद्या दुपारी 1 वाजता चिकन बिर्याणी आणि मटन कुर्मा पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना सोशल मीडियावरून चिकन बिर्याणी आणि मटन कुर्मा खाण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलं आहे। मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी उपरोधक पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी टाकली आहे। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर इम्तियाज जलील सुद्धा आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी आपण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाऊयात। मुनगंटीवार सर, उद्या काही महापालिकांमध्ये बंदी आहे मांसाहार विक्रीवर, मात्र आपण बघतोय की इम्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टी आणि कुर्मा पार्टी दिलेली आहे। यावर तुमची प्रतिक्रिया काय? काही नाही, स्वस्त राजकारण झालंय। राजकारणामध्ये मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्याच्या ऐवजी जो या सरकारचा निर्णयच नाही, देवेंद्रजींनी एकदा नव्हे चारदा सांगितलं, काँग्रेसचं सरकार असताना काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात काही निर्णय झाले आणि ते निर्णय दरवर्षी त्या संदर्भामधल्या घोषणा दरवर्षी ते करतात। मागच्याही वर्षी या संदर्भात घोषणा झाली, 2020 मध्येही झाली, 21 मध्येही झाली। राईच्या फोटोचं पर्वत करण्याचं काम सुरू केलं। आता लोकशाहीमध्ये कोणी काय खायचं हा तर त्यांचा अधिकार आहे। आपल्यासोबत जलील सुद्धा आहेत सर, मुनगंटीवार सर, त्यांच्याकडे आपण जाऊयात, त्यांचा हेतू नेमका काय आहे तेही जाणून घेऊयात। इम्तियाज जलील सर, मुनगंटीवार म्हणतायत की सरकारचा हा निर्णयच नाहीये, आधीच्या सरकारनं घेतलेला आहे। नाही, सर्वप्रथम तर मी मुनगंटीवार साहेबांनाही आमंत्रित करतो उद्याच्या पार्टीमध्ये। मुनगंटीवार सर जाणार का? एक पाऊल पुढे जाऊन, मी शुद्ध शाकाहारी आहे आणि पार्टीला उद्या त्यांना कोणी रेव पार्टीला आमंत्रित करतील, कोणी दारू पार्टीला आमंत्रित करतील, पण इम्तियाज जलील रेव पार्टी आणि दारू पार्टीला जाणार नाही, कारण ते दारू पित नाही अशी माझी समज आहे। तसंच मी मांसाहार करत नाही, त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण आहे, त्यांना धन्यवाद, प्रेमाने त्यांनी निमंत्रण दिलं। पण मी मला काय सांगायचं आहे, मुनगंटीवार साहेबांनी स्वतः मी जे ट्विट केलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणतं की मी व्हेजिटेरियन आहे, मी शुद्ध शाकाहारी आहे। मग मुनगंटीवार साहेब, मी शुद्ध मांसाहारी असेल तर तुम्ही मला सांगणार का की 15 ऑगस्टला नाही, मी जे खाणार आहे तेच तुम्ही खायला पाहिजे? आणि एक पाऊल पुढे जाऊन मुनगंटीवार साहेब आपल्याला बोलतो की आपण शिक्षित राजकीय नेते आहात, तुम्ही स्वतः GR न वाचता तो GR अनंत काळापासून विक्रीच्या संदर्भातला तो GR, आणि तो आत्ताचा नाही आहे, काँग्रेसच्या कार्यकाळातला आहे। त्या GR मध्ये कुठेही खाऊ नये असा शब्दच नाही आहे। त्या दिवशी फक्त मटन विक्रीची दुकानं बंद राहील असं म्हटलं। महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण दारूची दुकानं बंद ठेवतो, काँग्रेसनी त्याच पद्धतीने दारू दुकानाच्या सोबत काही ठिकाणी मटन विक्रीची दुकानं बंद घेतली, तिथं कुठेही GR मध्ये खाऊ नये असं म्हटलंच नाही। आता राईचा पर्वत करायचा, इतकं स्वस्त राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे। GR वाचावा कृपया। नाही, मला मुनगंटीवार साहेब हे सांगायचे आहे, एक पाऊल पुढे जाऊन की आपण म्हणता की स्वस्त राजनीती झालेली आहे, मला तर हे सांगायचे आहे की घाणेरडी राजनीती झालेली आहे। आपण जसं म्हटलेलं आहे, आपल्याकडे शेतकऱ्यांचे मुद्दे, बेरोजगारीचे मुद्दे हे नाही आहे का? आपण दर काही दिवसांनी एक असा मुद्दा उपस्थित करतो की ज्याचा सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही आहे। मग याचा अर्थ काय होतं की नाही, चिकनची दुकानं बंद ठेवायची, मग खाणार नाही हे म्हटलं। मला उद्या जाऊन विकत घ्यायची असेल तर तुम्ही मला हेच जबरदस्ती करत आहे ना की तुम्हाला उद्या खायचंच असेल तर तुम्ही आज जा आणि आज जाऊन ते विकत घेऊन आणा करके। हे मला फक्त हे जे ट्विट मी केलेले आहे आणि आपल्यालाही निमंत्रण दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण दिलं, याचं कारण एकच आहे की आपल्याला आठवण करून द्यायचं आहे आम्हाला की इंडिपेंडन्सचा अर्थ काय आहे, स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे, फ्रीडमचा अर्थ काय आहे, हे बहुतेक आपल्या सरकारला समजलेलं नाही। आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये 8 म्युनिसिपल कमिशनर जे आहे असा निर्णय घेतो की नाही तुम्ही बंद करा। माझा कमिशनर कोण होतं ते मला सांगण्यासाठी की नाही तुला हे खायचं आहे, आम्ही दुकान बंद ठेवणार आहे करके। काय म्हणजे काय आहे की आपण अशा प्रकारचे इश्यू स्वतः उभे करतो आणि जेव्हा आम्ही त्याचा विरोध करतो
तर नाही, काँग्रेसनी घेतलं होतं, नेहरूंनी आणलं होतं, नेहरूंनी बोललं होतं, काँग्रेसनी असा निर्णय घेतला होता. ते वेडे होते साहेब, म्हणून आपण सत्तेमध्ये बसलेले आहे. लोकांनी आपल्याला या कारणाने निवडून दिलेलं आहे की आम्हाला काँग्रेसचं ते पटत नाही होतं. म्हणून फक्त आपण निर्णय घेणार असेल की त्यांचाच, तर मग त्यांना बसू द्या ना सत्तेमध्ये. आपण कशाला हे करत मला वाटतं की तुमचा गैरसमज दूर केला पाहिजे. कोणीही खाण्यावर बंदी आणलेली नाही. पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हे समजून घेऊ द्या, कोणीही खाण्यावर बंदी आणली नाही. राजकारण एवढं स्वस्त करू नका. राजकारणाच्या संदर्भात राजकीय नेत्यांबद्दल जनतेच्या मनात असा भाव तयार होईल की राजकीय नेते कशाचंही राजकारण करतात का, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की हा GR सरकारचा नसून हा GR त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी अनेक वर्षापासून परंपरेने जो GR निघतो तो GR त्या कमिशनरनी काढला आहे. आता जर आपल्यासारख्या पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल की 15 ऑगस्टला सुद्धा मटण विक्रीची दुकानं सुरू ठेवली पाहिजे, तर तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घ्या की त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सूचना केल्या पाहिजे. पण मुख्यमंत्री महोदयांचा संबंध नसताना ट्विट करायचं, त्यांना खायचं निमंत्रण द्यायचं आणि असं स्वस्त राजकारण करायचं. प्रश्न दुसरा, साहेब म्हणताय की तुम्ही शेतकऱ्यांवर मी विधानसभेत विषय उचलले आहे. पाहिजे असेल तर त्यांना या संदर्भातले दोन्ही अधिवेशनातली 42 भाषणं मी पाठवायला तयार आहे. असं उचलल्याच जात नाही, राज्यात चर्चाच होत नाही. मटणाची चर्चा यासाठी होते की आपल्यासारखे सुजाण आणि आपल्यासारखे जर सुशिक्षित लोक अशा पद्धतीने राजकारण करायला लागले तर आश्चर्य आहे. ज्या GR मध्ये खायची बंदीच नाही असं लिहिलं आहे, विक्री करण्यावर त्या दिवशी जसं 2 ऑक्टोबरला आपण दुकानं बंद ठेवतो दारूची, म्हणून काय कोणी दारू पितच नाही असं कोणी म्हटलं आहे का? त्या दिवशी दुकानं बंद ठेवतो सांगत आहात. आता या फ्रीडमचा अर्थ स्वैराचारी लोकशाही नाही, संयमित लोकशाही म्हणजेच आमचं फ्रीडम आहे. फ्रीडम याचा अर्थ असा नव्हे की त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकाळातल्या लोकांनी मागणी केल्यानंतर कदाचित दुकानं बंद झाली असेल. आता ती बंद झाली. आता दरवर्षाची ती परंपरा त्यांनी कायम ठेवली. तुम्हाला जर वाटत असेल की त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मटणाची दुकानं सुरूच राहिली पाहिजे तर तुम्ही आपलं शिष्टमंडळ घेऊन जाऊ शकता. पण खायला बंदी आहे, आता खाताच येत नाही, आम्ही मटण खाऊन दाखवतो, आम्ही कुठं मोठा पराक्रम करतोय का मटण खाऊन दाखवतो म्हणजे? खाणारे अनेक हजारो लोक आहेत देशामध्ये, त्याच्यात काय पराक्रम आहे? विक्रीला बंदी आहे, खायला बंदी नाही आहे, असे चुकीचे समज करून लोकांना असं भ्रम करायचं की आता लोकशाही धोक्यात आली, आम्ही काय खायचं हे सरकार ठरवते आहे. मला वाटतं की हे एकदम चूक आहे. आणि कमीत कमी हे आमचे मित्र माझ्यासोबत आमदार होते, सुशिक्षित आहे. बर सुधीर भाऊ, अशिक्षित माणसांनी असे विषय केले तर मी समजू शकतो. चांगले सुशिक्षित आहेत. जी सुधीर भाऊ, इम्तियाज जलील यांना बोलायचं. हा जाता हा इम्तियाज जलील जी. मुनगंटीवार साहेब जातोय. आता मला फक्त हे बोलायचं आहे की म्हणजे म्युन्सिपल कमिशनर जे असतं ते एक IAS ऑफिसर असते. म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे कोणाला IAS ऑफिसरला असं वाटत असेल की नाही मला बंद करायचे आहे तर त्यांची हुकुमशाही झालेली आहे का? जसं आमच्या या शहरातले एक म्युन्सिपल कमिशनरने फरमान जारी केलं. मग हे रूल आहे का त्यांच्या मर्जीप्रमाणे? हे डिक्टेटरशिप झाली नाही आहे का? किंवा सरकारने त्याचं धोरण ठरवा ना की जिथे आपल्याला पाहिजेच नाही. इम्तियाजी, हे धोरण काँग्रेसचं सरकार असताना दारूबंदी असेल किंवा मटण विक्रीवरच्या संदर्भामध्ये स्वराज्य संस्थेनी 15 ऑगस्टच्या दिवशी दुकानं बंद ठेवावी मटणाची, एवढंच एक धोरण तेव्हा केलं. आता बदलायचं असेल तर मग तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ठिकाणी मटण विक्रीला बंदी आहे त्या ठिकाणी तुम्ही लोकशाहीनुसार शिष्टमंडळ घेऊन जाऊ शकता. तुम्ही सांगू शकता की ठीक आहे काँग्रेसच्या कार्यकाळात विक्रीला बंदी असेल पण आम्हाला त्या दिवशी विक्रीला बंदी नको आहे. आपल्या दोघांचे धन्यवाद. आपलं म्हणणं आणि याबद्दलची प्रतिक्रिया लक्षात आली.